नाशिकच्या मालेगाव महानगरपालिकेचं 2024-25चं अंदाजपत्रक लेखाधिकारी राजू खैरनार यांनी आयुक्त रवींद्र जाधव यांना सादर केलं। अंदाजपत्रकाच्या अभ्यासाअंती आवश्यक ती दुरुस्ती करून आयुक्त या अंदाजपत्रकाला अंतिम मंजुरी देतील आणि त्यानंतर अंदाजपत्रकाचं सादरीकरण केलं जाईल। मुंबईतील लोकसभा जागेवरून महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मध्य आणि उत्तर मध्य मुंबईच्या जागांसाठी काँग्रेस आग्रही आहे, मात्र शिवसेना ठाकरे गट यातल्या कोणत्याही 2 जागा द्यायला तयार आहे, त्यामुळे तिढा निर्माण झालाय। शिवसेना सध्या शिंदे गटाचे खासदार असलेले गजानन कीर्तीकर यांच्या उत्तर पश्चिम मतदारसंघातून लढण्यासाठी काँग्रेसचे संजय निरुपम आग्रही आहेत, त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गटात मतभेद सुरू आहे। दुसरीकडे महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यात फोनवरून चर्चा झाली। ज्या जागांवर अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। वाद आहे त्या जागांबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली। त्यामुळे आता जागा वाटपाच्या चर्चेला वेग येणार असून लवकरच महाविकास आघाडीचं जागा वाटप अंतिम होणार असल्याची माहिती मिळतेय। शिवसेना लोकसभेसाठी 23 जागा लढत आली आहे आणि आगामी निवडणुकीतही 23 जागाच लढवणार याचा पुनरुच्चार संजय राऊतांनी केलाय। महाविकास आघाडी जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर होण्यापूर्वीच राऊतांनी 23 जागांवर लढण्यासंबंधी मोठं विधान केलंय। भाजपने मुख्यमंत्रीपदासाठी दिलेला शब्द पाळला नाही, अमित शहांनी दिलेलं वचन पाळलं नाही म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेल्याचा पुनरुच्चार उद्धव ठाकरेंनी केला। ते बुलडाण्यात बोलत होते। भाजपच्या हुकुमशाहीच्या आम्ही विरोधात असल्याचंही ठाकरेंनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितलंय। केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहावर दोघांची भेट झाली, मात्र बंद दाराआड दोघांमध्ये कोणती चर्चा झाली याचे तपशील बाहेर आलेले नाहीत। शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी लोकसभा मतदारसंघावर शिंदे गटाचाच दावा सांगितलाय, तर दुसरीकडे नारायण राणेंनीही कोकणातल्या या मतदारसंघावर भाजपचा दावा सांगितलाय। तेव्हा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून दोघांमध्ये चर्चा झाल्याचं बोललं जातंय। बीड